श्री स्वामी समर्थ. नजरबाधा, करणीबाधा, नकारात्मकता, एकमेकांचं एकमेकांसोबत न पटणे, घरामध्ये सतत वादविवाद होणे, भांडणे होणे, मुलांची अभ्यासामध्ये प्रगती न होणे, आपल्या कार्यामध्ये सततचे अडथळे येणे, माता लक्ष्मी घरामध्ये न टिकून राहणे, कधीही पैशाची चणचण भासणे, पैसा अपुरा पडणे, अशा बऱ्याचशा समस्या आपल्या आयुष्यामध्ये असतात. तर अशा वेळी जर आपण अमावस्येला काही उपाय केले तर नक्कीच आपल्या सगळ्या समस्या दूर होऊन घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. आपल्या पैशासंबंधित तर प्रश्न सुटतातच, त्याचबरोबर आपल्या घरामधल्या सततची कटकटी, नजरबाधा असेही प्रश्न सुटून आपल्या घरामध्ये शांततेचे, सुखसमृद्धीचे वातावरण राहते. त्यासाठी प्रत्येक महिलेने प्रत्येक अमावस्येला काही उपाय केले तर नक्कीच आपलं घर हे गोकुळासम होईल. तर यासाठी घरातील प्रत्येक महिलेने अमावस्येच्या दिवशी, अमावस्या अशुभ न मानता त्या दिवशी सफाईचं मोठं काम करायचं आहे. महिनाभर तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, परंतु अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या घरातील जाळं जळमट हे काढून टाकायचं आहे. घरातील केर कचरा हे घरातून बाहेर काढून टाकायचं आहे. अडगळीचं साहित्य किंवा न वापरात येणाऱ्या वस्तू, जुने कपडे या दिवशी आपण घरातून बाहेर काढून टाकायचं आहे. म्हणजे साफसफाईच्या बाबतीत जी काही कामे तुम्हाला करायची आहे ती कामे तुम्ही अमावस्येच्या दिवशी राखून ठेवायची आहेत. आणि अमावस्येच्या दिवशी वेळात वेळ काढून तुम्हाला घरातला केर कचरा, घरातील सगळी नकारात्मकता काढून टाकायची आहे. कारण की जिथे जिथे हात फिरे तिथे तिथे लक्ष्मी वसे असं म्हटलं जातं. तर आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर जे काही तुमच्या अंगण असेल, जी काही जागा असेल ती तुम्हाला पूर्णपणे साफ करून घ्यायची आहे. पाणी शिंपडून, तुमचं जर अंगण असेल पाणी शिंपाडून घेऊ शकता, पाणी मारू शकता, सडा टाकू शकता, किंवा शहरी भागामध्ये राहत असेल, धुण्याची सोय असेल तर ती जागा पूर्णपणे स्वच्छ धुवून घेऊ शकता. कारण की घराबाहेर जर नकारात्मकता डोळीच्या स्वरूपात बसलेली असेल तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत नाही. त्यासाठी आपलं मुख्य प्रवेशद्वार हे अगदी सुशोभित असावं आणि स्वच्छ असावं. घरामध्ये फरशी पुसून या दिवशी आपल्याला आवर्जून घ्यायची आहे. अगदी कानाकोपऱ्यापर्यंत आपल्याला सगळं घर स्वच्छ करायचं आहे. फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये खडे मीठ, हळद आणि थोडंसं गोमूत्र टाकून आपण घरातील फरशी पुसून घेतल्याने घरातील सगळे वास्तुदोष नष्ट होतात, नकारात्मकता नष्ट होते. आणि आपण ह्या दिवशी आपल्या घरातील जे काही पायपुसण्या असेल, बेडशीट असेल किंवा आपल्या सोफा कवर असेल, अशा ज्या काही स्क्रीन असतील, अशा काही जड वस्तू आहेत, त्या जड वस्तू आपल्याला तुरटीच्या पाण्यामध्ये धुवायच्या आहेत. म्हणजे ज्या वस्तू आपण भिजत घालणार आहोत, जसं की आपण पायपुसण्या वगैरे निरम्यामध्ये भिजत घालतो, त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये थोडीशी तुरटी चेचून ती तुरटी टाकायची आहे. असं केल्याने घरामध्ये नकारात्मकता येत नाही, घरातील जी कटकट असते ती निघून जाते. तर तुरटीचा हा उपाय तुम्हाला करायला विसरायचं नाही. यानंतर आपल्याला खडे मिठाचा एक उपाय करायचा आहे. तो असा की काचेचे एखादं भांडं घ्यायचं आहे, जसं की वाटी किंवा ग्लास घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला खडं मीठ घ्यायचं आहे आणि हे खडं मीठ आपल्याला बाथरूममध्ये ठेवायचं आहे. तर बाथरूममध्ये आपण कोणताही उपाय करत नाही, तर हा उपाय तुम्हाला आवर्जून अमावस्येच्या दिवशी बाथरूममध्ये करायचा आहे. तर हे मीठ कधी बदलायचं, तर एखाद्या शनिवारी किंवा दुसऱ्या अमावस्येला हे मीठ जेव्हा ओलं होईल तेव्हा तुम्ही बदलून दुसरं मीठ त्यामध्ये ठेवायचं आहे. तर हा उपाय ही न विसरता करा, बघा तुम्हाला खूप फरक जाणवेल. यानंतर आपल्याला तुरटीचा एक खडा घ्यायचा आहे. तो एखाद्या वाटीमध्ये, काचेच्याच भांड्यामध्ये ठेवायचं आहे. एखादं शोचं भांडं असेल किंवा एखादं काचेचं ग्लास असेल, वाटी असेल, त्यामध्ये ठेवून ते भांडं आपल्याला आपल्या हॉलमध्ये अशा ठिकाणी ठेवायचं आहे जेणेकरून येण्या जाणाऱ्या लोकांची त्यावर नजर पडू नये. आणि आपल्याला हे हॉलमध्येच ठेवायचं आहे, कारण की आपल्या घरामध्ये बरेच जण येतात. तर कोण कोणत्या नजरेने येत आहे, कोण मनात कोणते विचार ठेवून येत आहे आपल्याला कळत नाही. कारण की कुणाला कुणाचं चांगलं भगवत नाही. आजकालचं जग असंच झालेलं आहे. एखादा पुढे चालला तर त्याचा पाय कसा खेचायचा याचाच विचार प्रत्येकजण करत असतो. तर कुणाकडे गाडी आहे, बंगला आहे, याचा दुसऱ्या माणसाला त्रास होतो. त्यासाठी त्यांनी किती कष्ट केलं हे ते बघत नाहीत, परंतु त्यांचं दिसलेली गाडी, बंगला प्रत्येकाच्या डोळ्यात येते. त्यासाठी आपल्यावर अशी कोणाची नजर पडू नये, त्यासाठी तुम्ही तुरटीचा हा उपाय करून बघा, नक्कीच तुम्हाला प्रगती जाणवेल.
यानंतर आपलं मुख्य प्रवेशद्वार आपल्याला अगदी ओल्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे, कारण की मुख्य प्रवेशद्वारामधूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात। तर माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायला विसरायचं नाही। तर तुम्ही म्हणाल की स्वस्तिक हे चिन्ह आम्ही चिटकवलेलं आहे, तर असं नाही, चिटकवण्यापेक्षा आपण प्रत्येक अमावस्येला, शुक्रवारी, अशा पौर्णिमा, अशा तिथींना जेव्हा ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढतो त्यामध्ये प्रचंड माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची ताकद असते। तर तुम्ही कितीही चिटकवलेलं जर असलं तरी देखील असं चिन्ह आपल्याला वारंवार काढायचं आहे। तर अमावस्येच्या तिथीला तुम्हाला स्वस्तिक हे चिन्ह आवर्जून काढायचे, कारण की या दिवशी माता लक्ष्मीला आपल्याला आकर्षित करायचे आणि अलक्ष्मी आपल्या घरातून बाहेर हाकलून द्यायची आहे। स्वस्तिक ह्या चिन्हामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो, त्यासाठी आपण त्या चिन्हाला हळदी, कुंकू, पुष्प, अक्षता, धूप, दीप दाखवून स्वस्तिकची पूजा आवर्जून करायची आहे। जुनं जर आंब्याच्या पानाचं तोरण असेल तर अमावस्येला आपण ते काढून टाकून नवीन तोरण आपण मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायचं आहे। अमावस्येच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाचं तोरण बांधल्याने माता लक्ष्मी ही घराकडे आकर्षित होते। मुख्य प्रवेशद्वारावर तुम्ही तुरटीचा खडा अशा प्रकारे बांधू शकता। तुरटीचा खडा मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यामुळे वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाहीत। त्याशिवाय वाईट विचाराच्या, वाईट नजरेच्या व्यक्ती घरामध्ये आल्या तरी त्यांची नजरबाधा आपल्या घराला होत नाही। त्यासाठी अशा प्रकारे तुरटीचा खडा तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती बांधू शकता। यानंतर आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। उंबरठा स्वच्छ करून घ्यायचं। उंबरठ्यावरती हळदीचं पाणी टाकून तुम्हाला उंबरठा या दिवशी स्वच्छ करायचा आहे। मी व्हिडिओमध्ये अगोदर दाखवलेलंच आहे। त्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करण्यासाठी हळद, त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ आणि थोडंसं दही ह्या दिवशी आपल्याला घालायचं आहे। तर अमावस्येच्या दिवशीच फक्त तुम्ही हा उपाय करू शकता। अमावस्येच्या दिवशी या 3 वस्तू टाकून हळदीचं लेपन आपण मुख्य प्रवेशद्वारावरती केलं तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते आणि कोणतीही वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही। तर त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। उंबरठ्यावरती चांगली रांगोळी काढायची आहे। दोन्ही बाजूला 2 दिवे लावायचे आहेत। हळदी कुंकू व्हायचं आहे, पुष्प व्हायचं आहे, धूप दीप दाखवून आपल्याला आरती ओवाळून घ्यायची आहे। तर अमावस्या ही तिथी अशुभ नसून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याची सर्वात श्रेष्ठ तिथी ही अमावस्या असते। त्यासाठी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे आणि त्याची पूजा हे आवर्जून करायची आहे, तरच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही खेचली जाईल। तर यानंतर आपल्याला आपलं जे किचन असतं ते पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे। तिथे देखील आपल्याला एक स्वस्तिक बनवायचं आहे। स्वस्तिक बनवत असताना तुम्ही हळदीमध्ये थोडंसं तूप घालून त्याने देखील स्वस्तिक बनवू शकता, किंवा तुम्हाला ओल्या कुंकवाने स्वस्तिक बनवणं शक्य असेल तर ओल्या कुंकवाने स्वस्तिक तुम्ही बनवू शकता। स्वस्तिक हे चिन्ह अतिशय शुभ आहे। एक स्वस्तिक आपल्याला घराच्या बाहेर काढायचं आहे, एक मुख्य प्रवेशद्वारावर, एक आपल्याला किचनमध्ये काढायचं आहे, एक देवघरामध्ये काढायचं आणि उरलेलं एक आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह आपण जिथे आपलं धन ठेवतो, आपण जिथे आपला धनसंपत्ती ठेवतो अशी आपल्या तिजोरीमध्ये स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला काढायचं आहे। असं केल्याने माता लक्ष्मी घरामध्ये आकर्षित होईल। त्यासाठी या 5 ठिकाणी तुम्ही स्वस्तिक काढायला विसरू नका। यानंतर आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा मातेला समर्पित आपण असा एक दिवा लावायचा आहे। तर दिवा मातीचा असावा। तर मातीचा दिवा आग्नेय दिशेला आपल्या किचनमध्ये असा दिवा लावायचा आहे। दिव्याची ही पूजा करून घ्यायची आहे, अन्नपूर्णा मातेची पूजा करून घ्यायची आहे। असं केल्याने घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही। या दिवशी आपल्याला आपल्या घरातील देवारा, देवघर, आपल्या घरातील जे काही देव आहेत ते देखील आपल्याला साफ करायचे आहेत। देवांचे फोटो असो किंवा ज्या मूर्त्या असो तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी साफ करू शकता। या दिवशी आपल्याला देवांची पूर्णपणे स्वच्छता करून घ्यायची आहे। देवांना साफ करत असताना पाण्यामध्ये थोडीशी हळद घालून त्या हळदीच्या पाण्याने तुम्हाला फोटो किंवा इतर देवघर ही स्वच्छ करायचं असेल तर त्या हळदीच्या पाण्याने स्वच्छ करा, म्हणजे सगळी नकारात्मकता निघून जाते। यानंतर आपल्याला 4-5 कापरासोबत थोड्याशा लवंगा आणि म्हणजे 5-6 लवंगा आणि 1 तमालपत्र आपल्याला न विसरता घरामध्ये जाळायचं आहे। असं केल्याने माता लक्ष्मी ही घरामध्ये वास करते आणि घरातील नकारात्मकता पूर्णपणे नाहीशी होते। त्यासाठी लवंगाचा हा उपाय करायला तुम्ही विसरू नका। आपलं देवघर पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर आपण देवांना छान स्नान घालून आपण देवांची पूजा करून घ्यायची, फुलं वाहून घ्यायची आहेत। या दिवशी घरामध्ये आपल्याला धूप जाळायचा आहे, घरामध्ये कापूर आरती करायची आहे। अशा केल्याने घरामध्ये निगेटिव्हिटी कशीही राहत नाही। घरातील असलेली कटकटी, घरात असलेली सततची भांडणे, वादविवाद, म्हणजे आपलं जे अपयश असतं ते अपयश निघून जातं आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो।
अमावस्येच्या दिवशी न विसरता थोडासा अळणी भात आपल्याला शिजवायचा आहे, त्यामध्ये मीठ घालायचं नाही आणि यामध्ये चमचाभर दही मिसळून आपण हा भात आपल्या मुलांवरून किंवा आपल्या घरावरून उतरून आपल्याला हा भात कावळ्याला खाऊ घालायचा आहे किंवा पक्ष्यांना तुम्ही खाऊ घालू शकता किंवा कुत्र्याला खाऊ घातलं तरी देखील चालेल। असं केल्याने घरात कोणतीही नजरबाधा कर्णीबाधा होत नाही। तर हा भात तुम्हाला जर शहरी भागामध्ये मुख्य दरवाजावरून किंवा घरावरून उतरता येत नसेल तर तुम्ही घराच्या प्रत्येक भिंतीला अशा प्रकारे लावून हा भात तुम्ही नेऊन गच्चीवरती पक्ष्यांना खायला घालू शकता किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर घराच्या चौभोवत तुम्ही म्हणजे घराच्या पूर्ण भोवताली तुम्ही हा भात टाकू शकता। असं केल्यानेही घरामध्ये कोणत्याही वाईट शक्तीचा प्रवेश होत नाही। या दिवशी आपण कालभैरव अष्टकम हे वाचायचं आहे। कालभैरव अष्टकमच्या पठणाने आपल्या घरातील दुष्ट शक्तींचा नाश होतो। यानंतर तुम्ही घरातील देवी देवतांचा या दिवशी होईल तशी सेवा करू शकता। तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करू शकता, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता, श्री सुक्ताचा 11 वेळा 16 वेळा तुम्ही पाठ करू शकता। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता, महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता। होईल तशी महालक्ष्मीची सेवा तुम्ही या दिवशी आवर्जून करा। असं केल्याने घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो। तर आजचा व्हिडिओ इथे संपतोय, भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।